Today we are going to learn simple past tense. ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो साधा भूतकाळ. हा टेन्स जर तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा माहिती असणं आवश्यक आहे की साधा भूतकाळ म्हणजे काय. कधी अशी वाक्य तयार करायची असतात. तर बघा ज्यावेळी एखादी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली असेल त्यावेळी आपल्याला साधा भूतकाळामध्ये वाक्य तयार करायचे असते. म्हणजे ती घटना घडलेली असते आणि नंतर आपल्याला ते सांगायचे असते त्यावेळी आपण साध्या भूतकाळामध्ये सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. आता ज्यावेळी आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य बनवायचं असतं इंग्लिशमध्ये त्यावेळी त्याचं स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चर काय आहे किंवा त्याला फॉर्म्युला म्हणू शकतो आपण. बघा साधा भूतकाळाचं वाक्य तयार करत असताना काय करायचं असतं S + V2 + O. S म्हणजे काय सब्जेक्ट, V2 म्हणजे काय क्रियापदाचं असणारं दुसरं रूप, O म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म. अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे जो वापरून आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्य तयार करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाममध्ये जर आलं की सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य ओळखा तर तुम्हाला समजू शकतं. ज्याच्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट आहे असं स्ट्रक्चर असेल तर तुम्ही समजू शकता द सेंटेन्स इज फ्रॉम सिंपल पास्ट टेन्स. आता हा नियम अजून समजण्यासाठी मी काही एक वाक्य घेतलेले आहे. ते वाक्य आपण बघितल्यानंतर तुम्हाला समजू शकेल की सिंपल पास्ट टेन्सचा कसा तयार केला जातो किंवा कशा प्रकारे असतो. तर हे वाक्य बघा मी एकदम सिंपल वाक्य घेतलेलं आहे. वाक्य काय आहे बघा आय रोट अ लेटर. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे त्यामुळे त्याचा अर्थ काय आहे मी पत्र लिहिले. याच्यामध्ये बघा आय काय आहे सब्जेक्ट आहे, रोट हे काय आहे क्रियापदाचं दुसरं रूप. याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की रोटचं पहिलं फॉर्म काय आहे राईट. त्याच्यानंतर अ लेटर काय आहे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच S + V2 + O अशा प्रकारचं स्ट्रक्चर कशाचं आहे सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. त्याचा अर्थ काय होतो मी पत्र लिहिले. दुसरं वाक्य बघा वी रोट अ लेटर. याचा अर्थ काय होतो आम्ही पत्र लिहिले. म्हणजे क्रिया झाली, पत्र लिहिण्याची क्रिया झाली भूतकाळामध्ये म्हणून याला साधा भूतकाळ म्हटलं जातं. तिसरं वाक्य बघा यू रोट अ लेटर. तू पत्र लिहिले. त्याच्यानंतरचं वाक्य आहे यू रोट अ लेटर. तुम्ही पत्र लिहिले. ही रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिले. शी रोट अ लेटर. तिने पत्र लिहिले. इट रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिले. आणि शेवटचं वाक्य दे रोट अ लेटर. त्याने पत्र लिहिले. ज्यावेळी या वाक्यांचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये बघता त्यावेळी तुम्हाला समजलंच असेल की भूतकाळ म्हणजे काय. ती क्रिया घडून गेलेली असते तेव्हा आपण ते लिहित असतो, ते वाक्य लिहित असतो किंवा तयार करत असतो. मग तुम्हाला हे एक वाक्य असेल तर तुम्ही क्रियापद बदलू शकता किंवा हे पहिलं वाक्य असेल तर प्रोनाउन बदलून आपण अशी अजून 7 वाक्य तयार करू शकतो. तसंच काय करू शकता तुम्ही प्रोनाउन हे 8 ठेवायचे. याच्यामध्ये क्रियापद आणि कर्म बदलायचे ना अशी पण वाक्य तुम्ही सरावासाठी करू शकता. आणि त्या सराव केल्यानंतर तुमच्या ते स्ट्रक्चर आहे ते परफेक्ट डोक्यात येईल की बाबा साधा भूतकाळ म्हणजे काय असतं. साधा भूतकाळ तयार करत असताना काय करायचं असतं. साधा भूतकाळ तयार करत असताना प्रथम कर्ता लिहायचा असतो, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप लिहायचं असतं आणि शेवटी कर्म लिहायचं असतं. असं झाल्यानंतर त्याला आपण काय म्हणत असतो तसेच साधा वर्तमान काळ कसा करायचा. जाता मी शेवटी पुन्हा सांगते. जाता मी पुन्हा एकदा सांगते. साधा भूतकाळ तयार करत असताना प्रथम कर्ता लिहावा, त्याच्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप लिहावे आणि शेवटी कर्म लिहावे. अशा प्रकारे तुम्ही साधा भूतकाळ किंवा सिंपल पास्ट टेन्स आहे त्याच्यामधली वाक्य ओळखू शकता. एका टेन्समधून दुसऱ्या टेन्समध्ये तुम्ही त्याचा ट्रान्सफर करू शकता, बदलू शकता, तो काळ ओळखू शकता. त्याचप्रमाणे अशी असंख्य वाक्य तुम्ही बनवू शकता ज्या गोष्टी भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. तर तुम्ही याचा विचार करत असता सिंपल पास्ट टेन्सचा त्यावेळी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते तुम्हाला वर्ग माहीत असणं आवश्यक आहे. जेवढी तुम्हाला क्रियापदे माहिती असतील त्याच वेळी तुम्हाला ते बदलता येणार. क्रियापदाचं मूळ रूप माहीत असलं पाहिजे, त्याचा पास्ट टेन्स माहीत असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा पास्ट पार्टिसिपल माहीत असला पाहिजे तरच तुम्हाला हे बदलता येऊ शकतं. समजा आय राईट अ लेटर हे वाक्य असलं सिंपल प्रेझेंट मध्ये आणि तुम्हाला असा प्रश्न आला की चेंज द सेंटेन्स इनटू सिंपल पास्ट टेन्स तर त्याच्यामध्ये तुम्हाला आय रोट अ लेटर हे उत्तर आहे लिहित असताना तुम्हाला राईटचं पास्ट टेन्स किंवा राईटचं दुसरं रोट आहे हे माहिती असलं तरच तुम्ही लिहू शकाल. त्याच्यामुळे काय करा टेन्सेसचा अभ्यास करत असताना तुम्ही पहिल्यांदा क्रियापद बघून घ्या. क्रियापदाचं पहिलं म्हणजे मूळ क्रियापद कोणतं आहे, त्याचा पास्ट टेन्स कोणता आहे, त्याचं तिसरं रूप कोणतं येतं हे जर माहिती असेल तर तुम्ही पटकन सोडू शकता हे सगळे वाक्य. स्ट्रक्चर माहिती असेल पण काय उपयोग नाही. क्रियापद पहिलं माहिती आहे पण त्याचं दुसरं रूपच माहिती नाही तर तुम्ही कसं लिहू शकणार. त्याच्यामुळे एकदा क्रियापद
सोपी असणारी बघून घेतली तर तुम्हाला हे वाक्य लिहिता येऊ शकतील आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला चेंज पण वाक्य करता येऊ शकते. तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की ज्यावेळी व्हर्बचा विचार करतो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब. हे काय आहे हे पण तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तर बघा, ज्यावेळी आपण रेग्युलर व्हर्ब म्हणतो त्याच्यामध्ये काय असतं, ईडी हा प्रत्यय लावला जातो किंवा असतो. त्याच्यामध्ये सेकंड फॉर्म मध्ये पण आणि थर्ड फॉर्म मध्ये. म्हणजे ज्यावेळी प्ले हे म्हणून क्रियापद आहे तर त्याचा पास्ट टेन्स काय होतो बघा, प्लेड. पास्ट पार्टिसिपल काय होतो, प्लेडच होतो. म्हणजे ईडी लागले इथं. अशी क्रियापद असतील तर ते काय म्हणायचे, रेग्युलर व्हर्ब म्हणायचे. म्हणजे फक्त ईडी लागले जातं त्याचं मूळ रूप बदललं जातं. दुसरं क्रियापद बघा, किल, किल, किल. इथं पण ईडी लागले. याला पण काय म्हणायचं, रेग्युलर व्हर्ब म्हणायचं. कारण ईडी आहे याच्यामध्ये, दुसऱ्यामध्ये पण ईडी आहे, तिसऱ्यामध्ये पण ईडी लावलेला आहे. तिसरं बघा, हेल्प, हेल्प, हेल्प. याच्यामध्ये पण ईडी लागलेला आहे म्हणून हे रेग्युलर व्हर्ब आहे. याच्यामध्ये फील, फील, फील. याच्यामध्ये पण ईडी लावलेला आहे, त्याच्यामध्ये रेग्युलर व्हर्ब आहे. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळी मूळ क्रियापदाला ईडी लागतो आणि दुसऱ्याने तिसरं रूप तयार होतं त्यावेळी त्या व्हर्बला काय म्हणायचं, रेग्युलर व्हर्ब म्हणायचं. हे समजलं? आता बघा, इरेग्युलर व्हर्ब कशाला म्हणायचं, ज्यावेळी मूळ क्रियापद असतं त्याचा दुसरा आणि तिसरा फॉर्म असतो. म्हणजे पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल असतो तो ईडी होत नाही, नाहीतर वेगळं असतो. आणि गो हे मूळ क्रियापद असलं तर त्याचा पास्ट टेन्स काय आहे, वेंट. दुसरं रूप वेंट आहे. पास्ट पार्टिसिपल काय आहे, गॉन आहे. म्हणजे तिन्ही पण वेगवेगळे आहेत. असं जर स्ट्रक्चर असेल तर त्याला काय म्हणायचं, इरेग्युलर व्हर्ब म्हणायचं. अजून एक उदाहरण बघा, ईट, एट, ईटन. तिन्ही पण रूप काय वेगवेगळे. मूळ क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, तिन्हीमध्ये फरक आहे म्हणून इरेग्युलर व्हर्ब म्हटलं जातं. राईट, रोट, रिटन. हे पण काय आहे, इरेग्युलर आहे. टीच, टॉट, टॉट. याच्यामध्ये ईडी प्रत्यय कुठंच लागत नाही. हे पण तुम्ही टिक लक्षात ठेवू शकता. जिथं ईडी असतो ते रेग्युलर व्हर्ब, जिथं ईडी नसतो आणि वेगवेगळे फॉर्म असतात तिन्ही पण वेगवेगळे असतात किंवा पहिलं वेगळं. हे व्हर्बचे तिन्ही फॉर्म माहित असतील तरच तुम्ही ते पहिल्या काळामधला टेन्स दुसऱ्या काळामध्ये बदलू शकाल. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य सिंपल पास्ट मध्ये बदलायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाची तिन्ही रूपं माहित असणं आवश्यक आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये दुसरं रूप घ्यायचं असतं, पण तुम्हाला ते क्रियापदाची रूपं माहित असतील तरच तुम्ही ते योग्य प्रकारे आणि व्यवस्थित उत्तर लिहू शकाल.